नमस्कार मित्रांनो, 5 राज्याच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकाकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल, सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या त्या पक्षाचं राज्य होतं आणि 10 किंवा 15 वर्षापासून जे मुख्यमंत्री होते त्यांना घरी बसवण्याचं काम पहिल्यांदा जनतेने केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे की जी राजकीय प्रणाली होती, ही राजकीय विचारधारा होती, त्या त्या पक्षाने ती कशा पद्धतीने राबवली आणि राज्य चालवत असताना जी बेपर्वाई केली, सुरक्षा व्यवस्थेमध्ये ढिलाई केली आणि समाजाला काय हवं हे नीट न बघता आम्ही ठरवू तेच सगळे समाज स्वीकारेल अशी जी भूमिका घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे जर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असतील तर त्यांचे जे पिंटू चिंटू असतील त्यांचा जो भाचा असेल किंवा तामिळनाडूमध्ये स्टॅलिन मुख्यमंत्री असतील त्यांचा चिरंजीव काय बरळतो आणि तो हिंदूंना कशा पद्धतीने मच्छर म्हणतो, डास म्हणतो अशी जी भाषा ते वापरत होते आणि ज्या पद्धतीने स्वतः पश्चिम बंगालमध्ये एका स्त्रीवर बलात्कार झाल्यानंतर त्या स्त्रीवर प्रश्न ममता बॅनर्जीसुद्धा उपस्थित करत होत्या. हे सगळं बघत असताना जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की जी आज सत्तेवर व्यक्ती आहे ती आपल्याला गृहीत धरते आणि समाजासाठी काही न करता उलट समाजाची सुरक्षा देण्याचं काम जिचं आहे तीच प्रश्न उभे करते, हे जेव्हा लक्षात आलं आणि अत्याचारी व्यक्तीच्या पाठीमागे जेव्हा असं प्रशासन उभं राहतं, जेव्हा स्वतः मुख्यमंत्री अशी भूमिका घेतात तेव्हा मात्र लोकांच्या लक्षात येतं की हे फारसं बरोबर नाही, यांना बदललं पाहिजे, यांना हाकललं पाहिजे. मग आता पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला हाकलण्यात आलं आणि त्या ठिकाणी BJP उद्या सत्तेवर बसेल. त्याच पद्धतीने तामिळनाडूमध्ये सुद्धा खरं तर DMK हे घरी गेले, स्टॅलिन स्वतः हारले, पण AIADMKला 30 जागा मिळायला हवी होती, पण त्यांचंही काम ढिसाळ होतं. त्यांच्याकडे फारसं प्रशासक नव्हतं आणि त्याचा फायदा नेमका नवीन तामिळनाडूचा एक स्टार असलेला हिरो त्याने ती घेतली. त्याच पद्धतीने आसाममध्ये चांगलं काम केल्यामुळे किंवा लोकांसाठी उभं राहिल्यामुळे आसामचे जे BJPचे मुख्यमंत्री होते ते मात्र आपली जागा राखू शकले आणि त्यांना 100च्या वरती जागा मिळाल्या. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पक्ष नेता हा त्या समाजाशी संलग्न राहिला, त्या समाजाचा काही विकास करण्याचा त्याने प्रयत्न केला, त्या समाजाला त्यांनी सांभाळून घेतलं, त्या त्या ठिकाणी मात्र बदल झाला नाही. आणि ज्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं, ज्या ठिकाणी समाजाला उलट कडगडीमध्ये उभं करण्यात आलं त्या पक्षाचा पराजय झाला. आता केरळमध्ये जर खरं बघितलं तर डाव्यांची सत्ता त्या ठिकाणी 10 वर्षापासून होती, नेहमी ती बदलत असते, पण यावेळेस डाव्यांविषयीसुद्धा लोकांच्या मनात राग होता आणि काँग्रेसला लोकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून आणलं. BJPने त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण BJPला 3-4 जागांवरती जागा भेटल्या नाही. अजून BJPला त्या ठिकाणी 5 किंवा 10 वर्षाचा काळ लागेल. म्हणजे ममता बॅनर्जीला जाण्यासाठी जो काळ BJPला लागला, BJPने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं तसंच काम केरळ BJP चालू आहे आणि एक दिवस BJPसुद्धा त्या ठिकाणी सत्ता मिळवेल. मात्र तामिळनाडूमध्ये BJPला अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागेल, कारण आता हा जो नवीन हिरो त्या ठिकाणी सत्तेवर येईल तो 10-15 वर्ष सत्तेवर नक्की राहील आणि तोपर्यंत DMK AIADMK हे लयात जातील. मग उद्या विरोधी पक्ष म्हणून BJPच त्या ठिकाणी उभा राहील असं एकंदरीत अंदाज आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने काम व्यवस्थित केलं तिथे लोकांनी त्यांना निवडून दिले आणि ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष हा बेमूर्तखोरपणे हा अराजकतेकडे झुकला आणि त्यांनी लोकांनाच कडगड्यामध्ये उभं केलं, लोकांचा विकास न करता स्वतःचा विकास केला, नातलगांना भरभरून पैसा दिला आणि मोठ्या भ्रष्टाचारामध्ये ते डुबले, अशा लोकांना हाकलण्याचं काम आज भारतीय लोकशाहीने केलं. हे फार उत्तम चांगलं झालं. नमस्कार.